मकोक्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा पुणे पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलेला आहे। हा जो आरोपी आहे तो सोलापूरच्या मोहोळ परिसरामध्ये असलेल्या लांबोटी नावाच्या एका गावामध्ये लपून बसलेला होता आणि त्याचं हे जे एन्काउंटर आहे ते पहाटेच्या सुमारास म्हणजे 3:30 ते पावणे 4 वाजण्याच्या सुमारास झाल्याची माहिती समोर आलेली आहे। खरं तर पुणे पोलिसांनी जवळपास 18 ते 20 वर्षांच्या नंतर एखाद्या आरोपीचा एन्काउंटर केल्याची ही घटना आहे। त्यामुळे हे एन्काउंटर नेमकं का करावं लागलं याविषयीची सविस्तर माहिती आता समोर आलेली आहे। या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असं या आरोपीचं नाव आहे। तो मूळचा हडपसरच्या सय्यदनगर परिसरामध्ये वास्तव्यास होता। गेल्या 10-15 वर्षांमध्ये त्याच्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। जबरी चोरी असेल, खंडणी, मारहाण, खुनाचे प्रयत्न अशा पद्धतीचे अनेक गुन्हे त्याच्यावरती आहेत। 15 पेक्षा जास्त गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। या आधी सुद्धा त्याच्यावरती एकदा मकोका अंतर्गत कारवाई झालेली होती आणि आता म्हणजेच जवळपास एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई झाली होती। त्यानंतर पोलीस जे आहेत ते त्याचा शोध घेत होते। या प्रकरणामध्ये जवळपास 17-18 आरोपी आहेत, त्यापैकी 9 आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत। मात्र इतर जे आरोपी आहेत त्यांचा शोध सुरू होता। त्याचबरोबर या शाहरुख शेख याचा सुद्धा पुणे पोलिसांकडून शोध सुरू होता। गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळण्यास तो यशस्वी सुद्धा होत होता। मात्र पुणे पोलीस त्याच्या मागावरती होते। पुणे पोलिसांना गुप्त माहितीदाराद्वारे मिळालेल्या माहितीच्या नुसार हा जो आरोपी आहे तो सोलापूरच्या मोहोळ परिसरामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पुणे पोलिसांनी आणि मोहोळच्या स्थानिक पोलिसांनी मिळून हे सगळं कामगिरी जी आहे ती पार पडलेली पाहायला मिळते। यानुसार हा आरोपी खरं तर त्याच्या आत्याच्या घरी राहायला गेल्याची माहिती मिळालेली होती आणि तो दररोज पहाटेच्या सुमारास बाहेर पडायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा। दिवसभर तो घरात थांबत नसायचा। बाहेर कुठेतरी लपण्यासाठी त्याने एक जागा शोधलेली होती। या जागेवरती जाऊन तो लपायचा। ज्यावेळी तो घरी यायचा त्यावेळी घरात असलेल्या एका लहान मुलाला जवळ घेऊन झोपायचा, जेणेकरून अचानक असं कुठलं पोलीस आले किंवा असं जर काही घडलंच तर लहान मुलगा जर जवळ असेल तर आपल्याला वाचता येईल असं एक स्ट्रॅटेजी त्याने डोक्यात अवलंबलेली होती आणि त्यानुसार तो सगळं हे जे काही आहे ते त्याचं रुटीन चालू होतं गेल्या 8 दिवसांपासून। मात्र हा नेमका कशासाठी आलाय हे त्याच्या कुटुंबियांना म्हणजे ज्यांच्या घरी तो गेलेला होता त्या पाहुण्यांना सुद्धा हे सगळी काहीच माहिती नव्हती। त्याच्याबरोबर त्याची पत्नी सुद्धा होती। हे सगळंच ठाऊक नसताना सुद्धा पुणे पोलिसांनी रात्री त्याच्या घरावरती छापा टाकला। त्यानंतर दार वाजवून जेव्हा पुणे पोलिसांनी आज जायचा प्रयत्न केला त्यानंतर त्याच्या पत्नीने दरवाजा उघडला। त्याच्या पत्नीला पुणे पोलिसांनी सगळी माहिती दिली की अशा गुन्ह्यांमध्ये हा फरार आरोपी आहे, आम्ही त्याला अटक करायला आलेलो आहोत। मात्र त्याच वेळी या आरोपीच्या पत्नीने गाजावाजा केला, आरडाओरडा केला आणि या आरडाओरड्याच्या नंतर लगेचच आपल्याला पाहायला मिळतंय की हा जो आरोपी आहे त्याने घरातूनच पुणे पोलिसांवरती उलट फायरिंग करायला सुरू केलं। या सगळ्यामध्ये पुणे पोलिसांचे 1 ते 2 अधिकारी आहेत ज्यांना किरकोळ दुखापत सुद्धा या सगळ्यामध्ये झालेली पाहायला मिळते। त्यानंतर मात्र या मुलाने तिथेच असलेला एक जो लहान मुलगा होता त्याच्या पाहुण्यांचा त्याला कडेवरती घेतलेलं होतं आणि त्याला कडेवर घेऊन हा पुणे पोलिसांवरती फायरिंग करत होता, कारण त्याला माहित होतं पोलीस लहान मुलगा जवळ असल्यामुळे त्याच्यावरती उलट फायरिंग करणार नाहीत। मात्र तरी सुद्धा मदन कांबळे हे जे पोलीस ऑफिसर आहेत त्यांनी अतिशय शिताफीने या लहान बाळाला काहीही होऊ न देता त्याच्या शरीराच्या खालच्या भागावरती एक गोळी झाडली, कारण ती स्वसंरक्षणार्थ झाडलेली गोळी होती। बरंच मोठं पथक होतं पोलिसांचं आणि हा जो आरोपी आहे तो बेधुंदपणे पोलिसांवरती फायरिंग करत होता। त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती गोळी चालवण्यात आली, कारण तो कुठल्याही पद्धतीने शरण येण्याचे प्रयत्न करत नव्हता। उलट तो आपल्या घरात असलेल्या महिलांना आणि लहान बाळाला कुठेतरी पुढे करण्याचा प्रयत्न करत होता। त्यामुळे मग अर्थात पुणे पोलिसांनी अजून एक गोळी फायर केली, त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला। त्याला लगेचच सोलापूरच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। मात्र त्यावेळी त्याला डेड डिक्लेअर करण्यात आलं आणि अशा पद्धतीने हा सगळा एन्काउंटरचा थरार जो आहे तो काल रात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास रंगलेला पाहायला मिळतोय। हा एन्काउंटर नेमका कशा पद्धतीने केला याविषयीची सविस्तर माहिती अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख सरांनी दिलेली आहे। ह्यामध्ये काळेपडळ पोलीस स्टेशन अंतर्गत 100/2025 हा गुन्हा दाखल होता। सदर अटेम्प्ट टू मर्डर ह्या गुन्ह्यामध्ये मोका सुद्धा कालांतराने लावण्यात आला होता। ह्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये एकूण 17 आरोपी आहेत आणि त्या 17 पैकी आम्ही आतापर्यंत 9 आरोपी हे अरेस्ट केलेले होते। 8 आरोपी अजूनही फरार होते। त्या आरोपींचा शोध घेत असतात त्यामधलाच एक आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख ह्याबद्दलची माहिती काल गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती। त्या अनुषंगाने काल 1600 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेची एक टीम इथनं सोलापूरसाठी रवाना झाली आणि त्या टीमने तिथे वर्कआउट केला असता लांबोटी गावामध्ये एका ठिकाणी सदरचा आरोपी हा लपलेला आहे अशी माहिती मिळाली।
त्या माहितीवर वर्कआउट करून जेव्हा त्या घरामध्ये आम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या API कांबळे यांच्यावर सदर आरोपीने फायर केला आणि त्याच्या रिटॅलिएशनमध्ये API कांबळे यांनी फायर केल्यावर तो आरोपी जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलाइज केलं असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे. ह्यामध्ये जी प्राथमिक माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने त्याने 1-2 राऊंड्स फायर केले आरोपीने अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्याच्यावर जो क्रॉस फायर झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही राऊंड्स हे फायर झालेले आहेत. पंचनामा तिथला अंतिम झाल्यानंतरच त्याच्याबद्दलची अधिकची माहिती ही सांगता येईल. ह्यामध्ये जे आहे तिथे आमचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा हॉस्पिटलला गेलेले आहेत आणि ते कोणीही गंभीर अशा स्वरूपाचे जखमी नाही आहेत. ते त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांचंच घर आहे. त्या अनुषंगाने एक आम्ही अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा हा नोंदवलेला आहे. त्यामध्ये हा मयत आरोपी शाहरुख आणि त्याची पत्नी ह्या दोघांवर हा गुन्हा नोंदवण्यात आलाय आणि आमच्या माहितीप्रमाणे तो 15 दिवस ते 1 महिन्याच्या दरम्यान पासून तो त्या गावामध्ये राहतोय. मी तेच सांगतोय की त्याच्यानंतर पण 1-2 राऊंड फायर झालेले आहेत पण एक्झॅक्ट जे आहे त्याचा पंचनामा सुरू आहे म्हणून मी त्याच्यावर अधिकचं भाष्य करणार नाही. त्यांनी जवळपास 2 राऊंड हे फायर केलेले आहे. त्यामध्ये त्याच्या खोलीमध्ये शाहरुखची पत्नी आणि 3 लहान मुले त्याच्या नातेवाईकांचीही तिथे त्या खोलीमध्ये होती अशी प्राथमिक माहिती आहे. ऍज पर द FIR त्या लहान मुलांचा सुद्धा जीव धोक्यात आला होता आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची निर्णायक कारवाई ही करण्यात आली. आपल्या सर्वांना मी त्याची माहिती सुद्धा देईल. शाहरुखवर आजतागायत 2011 पासून ते आजतागायत जवळपास 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. 2021 मध्ये सुद्धा ह्यावर एक मोका लावण्यात आला होता आणि त्याच्यानंतर हा 2025 मध्ये 100/2025 ह्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावर दुसऱ्यांदा मोकाची कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये टिपू पठाण नावाचा जो आरोपी आहे त्याचा हा साथीदार आहे आणि त्याच्यावर जे आहे ते आता जास्त बोलणं योग्य होणार नाही. ओके. घरच्यांनी काय आरोप केले की होता केलं त्याच्या घरच्याला एक मारलं आणि ते जे सगळे पोलीस होते ते एका ओळखीचे होते. नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही प्रेस नोट मध्ये पण ते दिलेलं आहे. सदर आरोपीकडे 2 पिस्टल, काही राऊंड्स आणि 2 कोयते हे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आत्ता जप्त केलेले आहेत. तर त्यामुळे त्याच्या घरचे जे आरोप करत आहेत त्याच्यावर मी बोलण्यापेक्षा जे पोलीस तपास करत आहेत त्यांनी बोलणं जास्त सोयीस्कर होईल. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.